23 ऑगस्ट 2023 ला भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार केला। चांद्रयान-3 मोहिमेतल्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं। सॉफ्ट लँडिंग म्हणजे यानाला कुठल्याही प्रकारे धक्का न पोहोचता सही सलामतपणे पृष्ठभागावर उतरणं। आतापर्यंत जगात अमेरिका, रशिया आणि चीन या 3 देशांना चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणं शक्य झालंय। आता या यादीत चौथा भारत जाऊन बसलाय। ही मोहीम महत्त्वाची, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या 3ही देशांनी चंद्र मोहिमा आपल्या बऱ्याच आधिपत्य केल्या असल्या तरी सुद्धा त्या यशस्वीरित्या चंद्राच्या विषुववृत्तात जवळ पार पडल्यात। पण चंद्राचा दक्षिण ध्रुव मात्र जगातल्या कुठल्याही देशाने आजवर पाहिलेला नाही। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणीच आतापर्यंत पोहोचलेलं नाहीये, पण हीच कमाल भारताने केली। 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरलाय। 6 ऑक्टोबर 2014 ला न्यूयॉर्क टाइम्स मध्ये हे कार्टून छापून आलं होतं। जगातल्या स्पेस रेस मध्ये असलेले देश यावेळी भारताकडे कशा दृष्टीने पाहत होते हे सांगण्यासाठी हे कार्टून पुरेसे आहे। या कार्टून वरून तेव्हा नंतर न्यूयॉर्क टाइम्सला माफीही मागावी लागली होती, पण त्याचं उत्तर आता भारत देताना दिसतोय। 23 ऑगस्ट 2023 ला चांद्रयान-3च्या विक्रम लँडरचं यशस्वी लँडिंग झाल्यावर नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि त्यांच्या प्रमुखांनीही ट्विट करत भारताला शुभेच्छा दिल्या। यातच हे आलं। पण इतकं असलं तरी सुद्धा भारतात अजूनही लोकांना असा प्रश्न पडतोय की अशा चंद्र मोहिमा, एवढा खर्च, याची काय गरज आहे? औपरोधिकपणे असो किंवा मस्करीत असो, असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय। तर या मिशन मधून भारताला नेमकं काय मिळतं हे सगळ्यात पहिले जाणून घेऊया। स्पेसिफिकली चांद्रयान-3 मोहिमेचा विचार केला तर या मोहिमेतून भारताला काय मिळणार आहे हे समजून घेताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे अमेरिका, चीन आणि रशिया यांनी जिथे यान उतरवलं त्या विषुववृत्तावरती लँडिंग करणं किती सोपं आहे आणि त्या तुलनेत ध्रुवीय प्रदेशात लँडिंग करणं किती कठीण आहे। भारतानं सॉफ्ट लँडिंग करून नेमकं काय अचीव केलंय हे कळण्यासाठी हा फरक समजणं खूप महत्त्वाचं। तर सगळ्यात पहिला मुद्दा, चीनचं चँग-ई-4 हे अंतराळयान विषुववृत्ताच्या पुढे जाऊन म्हणजे जी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही तिथे उतरणारं पहिलं अंतराळयान आहे। पण त्या आधीच्या सगळ्या मोहिमा या विषुववृत्ता जवळच्या आहेत, म्हणजे तुलनेनं सुरक्षित आहेत। तिथली परिस्थिती ही त्यातल्या त्यात सहन करण्यासारखी आहे। पृष्ठभाग सपाट आहे, उंच टेकड्या किंवा पर्वत जवळ नाहीयेत, मोठे खळगे फार कमी आहेत, सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतोय। निदान पृथ्वीच्या बाजूने असणाऱ्या भागांवर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे सौर ऊर्जेवरती चालणारी जी उपकरणं आहेत ती नियमितपणे चालू शकतायत, त्यांना ऊर्जेचा पुरवठा होतोय। पण या उलट चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशाचा पृष्ठभाग हा सपाट नाहीये, तिथला बराच भाग पूर्णपणे अंधारात आहे, म्हणजे तिथे सूर्यप्रकाश पोहोचतच नाही। तिथे -230 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान आहे। त्यामुळे अर्थातच ही उपकरणं तिथे जास्त काम करत नाहीत किंवा त्यांना काम करणं कठीण जातं। त्यात भर मोडून इथे काही सेंटीमीटर पासून ते काही हजार किलोमीटर पर्यंत वेगवेगळ्या आकाराची विवरं आहेत। विवरं म्हणजे मोठ्याले मोठे खड्डे, आणि अशा अवस्थेत भारताने तिथं हार्ड लँडिंग नाही तर सॉफ्ट लँडिंग केलं। इस्रोने आपली क्षमता यातून जगाला दाखवून दिली, म्हणजे सगळ्यात पहिली कमावलेली गोष्ट म्हणजे इमेज बदलली, विश्वासार्हता वाढवली आणि क्षमता दाखवून दिली। त्यामुळे हा फरक जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपल्याला भारतानं नेमकं काय अचीव केलंय हे समजेल आणि त्यातूनच भारताने आपली क्षमता केवढ्या मोठ्या प्रमाणावर दाखवून दिले हे सुद्धा समजेल। मुद्दा दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे यातून इस्रोने नव्या संधी कमावल्यात। त्या कशा? तर 16 डिसेंबर 2022च्या वृत्तानुसार इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने मागच्या 5 वर्षात इतर देशांचे सॅटेलाइट लॉन्च करून 1.100 कोटी रुपये कमावलेत। स्पेस मिनिस्टर जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिलेली आहे। जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत कमर्शियल आर्म्स आणि 19 देशांसाठी लॉन्च केलेले 177 सॅटेलाइट यातून 1.100 कोटी रुपये इस्रोने कमवले। या 19 देशांमध्ये कुठले देश आहेत? तर ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झमबर्ग, मलेशिया, नेदरलँड्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम,
आणि अमेरिका या सगळ्या देशांचा यात समावेश आहे. आता यातून आपल्याला हेही कळतंय की इस्रोचं सरकारी अनुदानाशिवायचं स्वतःचं असं इन्कम सोर्स काय येतं. आता ही माहिती 2022 पर्यंतची, पण जेव्हा आता इस्रोने चंद्रयान-3 यशस्वी करून आपली क्षमता दाखवून दिली तेव्हा ही देशांची यादी, फॉरेन सॅटेलाइटचा आकडा आणि त्यातून कमाईचा आकडाही भविष्यात वाढेल, ज्याने या संस्थेबरोबरच देश आणि देशाची अवकाश मोहीम याला सुद्धा फार मोठा हातभार लागणार आहे आणि त्याची सुद्धा प्रगती होणार आहे. मुद्दा तिसरा, भारताने ही मोहीम यशस्वी करून जगाला काय दाखवलं किंवा काय कमावलं हे सांगणारा तिसरा मुद्दा म्हणजे कमीत कमी खर्चात आपण इतिहास रचू शकतो हे भारताने पुराव्यानिशी पटवून दिले. आता हे कसं ते समजून घेण्यासाठी भारताचं चंद्रयान मोहिमेसाठीचं बजेट किती होतं ते सगळ्यात पहिले पाहूया. भारताचं संपूर्ण चंद्रयान मोहिमेसाठीचं बजेट होतं 615 कोटी रुपयांचं, म्हणजे साधारण 74 ते 75 मिलियन इतकं होतं. हे बजेट इतर कुठल्याही देशाच्या अंतराळ मोहिमेपेक्षा तर कमीच आहे, पण हॉलिवूडच्या चित्रपटांच्या बजेटपेक्षाही कमी आहे. ज्यांचा ओपनहाइमर नुकताच गाजल्या त्या क्रिस्टोफर नोलनच्या 2014 मध्ये येऊन गेलेल्या इंटरस्टेलर या चित्रपटाचं बजेट हे तेव्हा 165 मिलियन इतकं होतं आणि त्याच्या अर्ध्या बजेटमध्ये आपण म्हणजे इस्रोने अख्खी मोहीम पार पाडली. यात बॉलिवूडचे चित्रपट सुद्धा रेसमध्ये आहेत. असं म्हटलं जातं की SS राजामौली आणि महेश बाबू यांचा जो आगामी चित्रपट आहे ज्याचं शूटिंग सुरू आहे त्याचं बजेट 700 कोटींचं असणार आहे, म्हणजे चंद्रयान-3 मोहिमेपेक्षाही जास्त. त्यानंतर दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांचाही एक चित्रपट आगामी येतोय, त्याचं बजेट 600 कोटींचं असणार आहे असं टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या बातमीत म्हटलेलं आहे. म्हणजे ते सुद्धा चंद्रयान मोहिमेपेक्षा थोडंसं कमी असणार आहे. चंद्रयान मोहीम ही 615 कोटींची होती आणि हे 600 कोटींचं बजेट असेल. आणि हे सगळे झाले होऊ घातलेले सिनेमे. जर का आपण झालेल्या चित्रपटाचा विचार केला तर आजवरचा सर्वात महागडा चित्रपट आदिपुरुष आहे असं मानलं जातं. त्याचं बजेट 500 कोटींचं होतं, म्हणजे चंद्रयान-3 मोहिमेपेक्षा 115 कोटींनी कमी. त्यामुळे ज्या खर्चात इथे चित्रपट बनतात त्यापेक्षा कमी खर्चात आम्ही संशोधन करतो, उपग्रहांवरती यान सोडतो, इतका साधा सिंपल मेसेज इस्रोच्या या मोहिमेतून मिळतोय. आता यानंतरही ज्यांचं म्हणणं आहे की पण तरी सुद्धा इस्रो जरा जास्तच खर्च करतंय, तर त्यांच्यासाठी ही आकडेवारी पाहूया. अमेरिका त्याचं नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन $61.97 मिलियन या सगळ्या मोहिमांसाठी खर्च करत असतं, म्हणजे एकूण बजेट त्यांचं एवढं आहे. चीनच्या CNSA म्हणजे चीनच्या नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनचं बजेट $11.94 बिलियन इतकं आहे आणि या उलट भारताचं बजेट म्हणजे इस्रोचं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं बजेट हे $1.93 बिलियन. त्यातही झी बिझनेसने मांडलेली ही आकडेवारी अंदाजे आकडेवारी आहे, कदाचित आता त्यात वेगळा बदल झालेला असू शकतो, पण तरी सुद्धा यातून आपल्याला एवढंच कळतंय की भारताचं बजेट किती कमी आहे आणि त्या कमी बजेटमध्ये चंद्रयान-3 सारखी मोठी कामगिरी आपण करून दाखवले. त्यामुळे कमी बजेटमध्ये सर्वात जास्त काम भारताने जगाला हे दाखवून दिले आणि हे कमवलंय. चौथा मुद्दा, भारताने ही मोहीम यशस्वी करून जगाला काय दाखवलंय किंवा काय कमवलंय हे सांगण्यासाठीचा चौथा मुद्दा, चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश जरी असला तरी सुद्धा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा तो पहिला देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक मोठी विवरं आहेत. या विवरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केलाय. जर हे खरं असेल आणि ते जर का तसं समोर आलं तर तो बाहेर काढून वापरणं शक्य झालं तर भविष्यात अनेक अंतराळ मोहिमांसाठी त्याचा फायदा होईल. बर्फ वितळवून पिण्यासाठी किंवा उपकरणांसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो आणि पाण्याचं विघटन करून इंधन म्हणून हायड्रोजन आणि श्वसनासाठी ऑक्सिजनची निर्मिती सुद्धा करता येऊ शकते. शिवाय जे रोवर आहे त्याच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर जे घटक आहेत त्याचं रासायनिक विश्लेषण सुद्धा केलं जाऊ शकतं. दक्षिण ध्रुवावरचे दगड, माती, विवर याचा अभ्यास सखोल पद्धतीने करता येऊ शकतो. जर काही विवरांमध्ये जीवाश्म आढळलं तर त्याच्या अभ्यासातून सूर्यमालेच्या निर्मितीचा सुद्धा अभ्यास आणि त्यातल्या घडामोडींचा सुद्धा अभ्यास भारताला करता येईल. भारतीय संशोधनासाठी हे कार्य खूप मोठं असेल आणि त्याने भारतीय संशोधन हे क्षेत्र अनेक पुढच्या पायऱ्यांवर जाऊन बसेल. हे सुद्धा सगळं यामुळे शक्य होऊ शकतं. आणि या सगळ्याचा पुढचा आणि शेवटचा पाचवा मुद्दा,
म्हणजे आपलं रोजचं आयुष्य आणखी सोपं करणाऱ्या साधनांची निर्मिती यातूनच व्हायला मदत होणार आहे। ती कशी तर नासाच्या अपोलो मोहिमांमध्ये एका सूटकेसमध्ये मावेल असा छोटा कॉम्प्युटर पहिल्यांदा तयार करण्यात आला होता। त्यामुळे आजचे आपल्या हातातले कॉम्प्युटर्स जे छोटेसे आहेत ते शक्य होणं म्हणजे ते बनवणं या मोहिमांमुळे शक्य झालं होतं। तसंच आता भारतात सुद्धा या मोहिमांच्या माध्यमातून घडू शकेल अशी एक आशा निर्माण झाली। या मोहिमा यशस्वी करण्यासाठी नव्या गरजा निर्माण होतात, त्यातूनच नवे शोध लागतात आणि आपल्या हातात नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे निर्माण झालेल्या वस्तू पडतात। आता या इस्रोच्या मोहिमांच्या माध्यमातून सुद्धा असे काही बदल भारतात भविष्यात घडण्याची मोठी शक्यता यातून निर्माण झाली। त्यामुळे इस्रोने किंवा मग भारताने या मोहिमांमधून काय कमवलं, चंद्रयान-3 मधून काय कमवलं, तर इतकं सगळं यातून कमवलं गेलंय आणि ते दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।